बॅट्समॅन पाठवा ना अंपायर. ही मॅच नंतर ब्रेक जेवण येते 15 मिनिटं. कोण आहे गावदेवी ब्रह्मांड ना सर. अरे हा अरे हा है तुझा पहिलं खेळवाय क्या हा चालू सर जा तुम्ही 3 ओव्हर असेल ना सर अनाऊन्स करून घ्या. चला हा सामना फक्त 3 षटकांचा असणार आहे. दोन्ही पंचांना विनंती करतो विजय सर चला या मैदानात मध्ये. पहिल्यावर पॉवर प्ले पहिला सर इथे बघा माईक मध्ये सांगतो पहिल्यावर निर्णय निर्णय नाही काय नाव आहे सार्थक. सार्थक ए सार्थक बॉल है नीचे नीचे. हॅलो पहिल्यावर पॉवर प्ले. चला 3 षटकांचा हा खेळ असणार आहे. पहिला षटक जो आहे पॉवर प्लेचा असेल. 2 पंच विजय सरच्या सोबत 2 पंच निघतायत जात आहेत क्रीडा नगरीमध्ये. खरोखरच बघूया एका बाजूला आपण पाहिलं तर एस के माडा नाही एका बाजूला असला तर गावदेवी ब्रह्मांड या दोन्ही संघाने एक एक सामना विजय संपादन केलेले आहे. मात्र पवनपुत्र 11 या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि तिसऱ्यामध्ये रडारमध्ये आहेत ते बघूया. आजच्या दिवसातील छुपा रस्ता संगम कोण आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं सिद्धार्थ कोण आहे छुपा रस्ता संघ जो आहे तो कोण होता काल. हसतोय बघा काल पूर्ण दिवस त्यांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केला. पण ज्वाली स्पोर्ट कामतगर या संघाने जबरदस्त कामगिरी करून थेट फायनलचा रस्ता तय केलेला आहे. बघूया आजच्या दिवसातील कोण असा संघ आहे तो फायनलमध्ये प्रवेश करेल आणि ज्वाली स्पोर्ट कामतगर या संघासमोर 2 हात करणार ते पाहायचं आहे. चला 2 बॅटर आहेत. आयुष्य आलेला आहे आणि नॉन स्ट्राईक जो फलंदाज आहे तो म्हणजेच रोहित आहे. तीन षटकांचा खेळ बघूया. 3 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते पाहायचं आहे. पंच विजय सर स्ट्रायकर पंच आहेत. पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. पहिला चेंडू आहे जीवनदान मिळालेले आणि कुठल्या फलंदाजाला जीवनदान मिळालेले. खरोखरच हायटेड मॅन. 2 धावा इथं अर्जित करतो. 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 2 धावा इथं झालेल्या आहेत. गोलंदाज कोण आहे. दोन धावाने आघात झालेले पुन्हा एकदा शंकर. आता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला बिरकून देण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय शॉर्ट थर्ड बँकच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव मात्र म्हणजे पंच विजय सरांकडून लेग बाईटचा इशारा येतोय. 1 धाव इथं भर पडलेली. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 3 धावा इथं झालेल्या आहेत. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. आता मात्र जबरदस्त चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता. सफल क्रॉस झाले होते फलंदाज मात्र डॉट चेंडू जातोय. पुन्हा एकदा जबरदस्त तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखरच वेगवान हा गोलंदाज काय कामगिरी करतोय शंकर. बॅटिंग करण्यासाठी आलेला हा बॅटर रोहित थोडासा सिकंजामध्ये फसलेला आहे.
पुन्हा एकदा डॉट चेंडू जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत मित्रांनो. धावसंख्येवर नजर टाकली आपण तर फक्त आणि फक्त 3 धावा इथे झालेले आहेत. शेवटचा चेंडू असता शंकर याचा. पुन्हा 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 डॉट होतोय हा फलंदाज रोहित. सफल क्रॉस मिस टाइम फटका. चेंडूला बिरगून दिला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. थोडीशी चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. येतोय चौकार. जो होता त्याच्यामध्ये 2 धावा, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर डॉट 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 असं तर 3 चेंडू डॉट झाल्यानंतर एक चौकार येतोय रोहितच्या बॅटीतून. तर 3 षटकाचा खेळ असणार आहे मित्रांनो. 3 षटकांच्या मोबदल्यात आता मात्र चेंडू उरल्यात फक्त आणि फक्त 12 आणि 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतील ते पाहायचं आहे. एका बाजूला आपण विचार केला तर गावदेवी ब्रह्मांड, तर दुसऱ्या बाजूला विचार केला आपण तर SK म्हाडा हा संघ आहे. जबरदस्त असा हा गोलंदाज आलेला आयाज. पुन्हा एकदा आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे आयाजाने. आता मात्र चेंडूला बिरकून दिलाय. या बॅकवर शॉट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय चेंडू. एक धाव पुढे दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि खातक बघा. बगल में चिरू और गाव में ढिंडोरा. समोर जर मारला असता तर हा फलंदाज आयुष्यबाद झाला असता. त्यालाच म्हणतात बगल में चिरू और गाव में ढिंडोरा. डायरेक्ट हिट मारतोय आणि मात्र इथं धावा मिळतील त्या म्हणजेच 6 धावा इथे गणल्या जातील. आयुष्य 13 धावा इथं झालेल्या आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करताना मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतायत. पुन्हा एकदा आयाज मारुती राया मंदिरकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र मिस टाइम फटका. चेंडूला हवेत केलेला एक क्षेत्ररक्षक मोगली जबरदस्त कामगिरी करतोय आणि विकेटचं पतन. आयुष्य बाद होतोय. यस ओमकार येतोय आता मात्र. ओमकार बघूया रोहितच्या जोडीला किती धावा करतायत, किती धावाची पार्टनरशिप होती ते पाहायचं आहे. मात्र आयाज चांगली कामगिरी करतोय म्हणायचं म्हणजे 6 धावा दिल्या होत्या ओव्हर रूपानं. चांगलीच गोलंदाजी इथं करतोय. आता मात्र चेंडूला भेरकून दिलाय. एक उंच वज्र टोळा आणि चेंडू जातोय. 6 धावांसाठी या फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील 8 डझन.
या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 19 धावा इथं झालेल्या आहेत. आयाज आता मात्र चुकी करतोय आणि ओमकार एक जबरदस्त सुरुवात करतोय. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आयाज तेच तर चेंडू होता एक जबरदस्त विकेट किपिंग इथं पाहायला मिळते. स्वतःला जमिनीला झोकून दिलं आणि चेंडू रोखण्याचा प्रयत्न इथं केला आणि हे प्रयत्न परमिशन म्हटलं जातं आणि तेच नजारा इथं पाहू शकता तुम्ही मित्रांनो. चेंडू रोखण्याचा काम इथं यष्टीरक्षकने केलेलं आहे. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आयाज कोलवट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला बिरकून दिला. चेंडू जातो स्टेट नाही थांबणार. दोन्ही क्षेत्राच्या दरारमधून होतोय फरार 4 धावांसाठी. ते गेटच्या बाजूला खेळाडू आहेत. चेंडू टाकताना कुठली सुद्धा कार येऊ द्या बाईक येऊ द्या त्यांना थांबवा. गावकरी असतील तर ते सुद्धा थांबवा. ते थांबतील. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते मित्रांनो. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 23 धावा इथं झालेले. तर गावदेवी ब्रह्मांड या संघाने ताबडतोब भल्लेबाजी फलंदाजी इथं करताना दिसते. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. 2 षटकांचा आपण विचार केला तर 23 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकला असला आहे आता मात्र रोहित नॉन स्ट्रायकर फलंदाज आहे. ओमकार बघूया येतोय कन्हैया मोगली याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. चेंडू जो दिलेला आहे तो मोगलीच्या हातामध्ये दिलेला आहे. एक जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेले आहे आणि फसवा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळतं. समोर असणारे 5-0 जर्सी परिधान करणारा रोहित. चांगला चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. सफल क्रॉस होऊन हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडूला एक वेग प्राप्त होते आणि चेंडू यष्टीरक्षकच्या हातामध्ये जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. कन्हैया एक क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करतोय. यष्टीरक्षक थोडासा चेंज होताना दिसता येत. आता मात्र यष्टीरक्षक येतोय तो म्हणजे आयाज येतोय. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. कन्हैया आता मात्र एज लागते. चेंडू गलीमध्ये जातोय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 से ज्यादा कुछ नाहीये. 1 धाव इथं पूर्ण करतोय फलंदाज रोहित आणि स्ट्राईक मिळते ओमकार याला. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 24 धावा इथं झालेत. आता बघूया उर्वरित 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडू ते किती धावा जमवतात ते पाहायचं आहे. यस मोगली 4 बॉल है अच्छा डाल नहीं तो तुमको कच्चा चबाएगा. प्रत्येक संघामध्ये दाद देत असतात. आता पंच करण्याच्या नादात मात्र पंच धोण्याचा मंत्र करतात. धाव मिळते. मंत्र वाईट बॉलचा इशारा येतोय. एक धावने भर पडली. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा इथं झालेत. पुन्हा सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल मोगली याला. कन्हैया याला. बघूया पुढचं 2 चेंडू कशा पद्धतीने टाकतोय. आता माझा चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट लागतोय की नाही ते पाहायचं. मात्र डायरेक्ट हिट करताना 6 धावा पहिले गेल्या होत्या. आणखीन 2 धावा इथं गेलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते त्या म्हणजे 27 धावा इथं झालेल्या आहेत.
स्टेप आउट केलेला आहे, सोडून दिलेला आहे. वाईट बॉलचा इशारा, पुन्हा एकदा चुकी करतोय. आता मात्र दिशाहीन चेंडू टाकतोय. वाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. धावसंख्या वाढलेली धावसंख्या होते त्या म्हणजेच 28 धावा इथं झालेल्या आहेत. टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ऑपरेटिंग करतात सिद्धू, चांगले ऑपरेटिंग पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. आता मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. मात्र नो बॉलचा इशारा येतोय. 2+1 म्हणजे 3 धावा इथं गणल्या जातील. 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 31 धावा झालेल्या. फुलटच चेंडू स्वांग करतोय. बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित बसला नाहीये. रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते त्या म्हणजेच 33 धावा झालेल्या आहेत. आता मात्र धावा बनतायत आता. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. कन्हैयाचं स्तुती काय करणं झालं आणि हा माकडा गोलंदाज ठरला. 33 धावा झालेल्या आहेत. 33. 2 चेंडू शेष आहेत अजूनपर्यंत या इनिंगचे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. 1 धाव पूर्ण करतोय. आता पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा आघात झालेला आहे आणि 3 धावा इथं अर्जित करताना दिसत आहेत. तर 36 धावा इथं झालेल्या आहेत. 36 धावा झालेल्या. डेंजर झोन मध्ये ही धाव संख्या गेलेली आहे कारण 3 षटकातील खेळ सुरू झालेला आहे मित्रांनो. आता मात्र एक खर्चिक सर्वांना एक विनंती असेल, पाणी पियायचं असेल तर बसून प्या. वेलकम सुस्वागतम या क्रीडानगरीमध्ये, या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन झाले ते म्हणजेच आदर्श मिश्रा साहेब तसेच शरण दादा हे आलेले आहेत. त्यांचं या क्रीडानगरीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय. निर्णय या थोरातच्या वतीने, पवनपुत्र 11च्या वतीनं या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत करतोय. आता मात्र आलाउन द कार्पेट चेंडूला भिकून दिलाय. चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली त्या म्हणजेच 38 धावा झालेल्या आहेत. आता मात्र फसवा चेंडू स्लोवर चेंडू टाकला होता. खरोखरच चेंज ऑफ द पेस आपण ज्याला म्हणतोय त्याच गतीचा हा चेंडू होता. 1 धाव इथं गडली जातं. 1 धावाने 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे.
चला 40 धावांचं टार्गेट सेट करताना आता मात्र एस के माडा या संघातील फलंदाज आलेले आहेत ते म्हणजेच आयाज आणि नॉनस्ट्रायकर फलंदाज जो आहे तो म्हणजेच प्रवीण. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात ते पाहायचं आहे. मात्र इथं हवेचा जो जोर आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसतोय, स्पर्श होताना जाणवतोय मित्रांनो. सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा ओमकार. सूरज येतोय. शॉर्ट अँड पूल जबरदस्त कामगिरी इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचा फटका इथं पाहायला मिळतोय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहायला मिळतोय मित्रांनो. 4 धावांचा आघात केलेला आयाजने. आयाज हा चमकतोय आजच्या दिवशी. कालच्या दिवशी आपण पाहिलं जॉली क्लब कामतघर या संघातील ब्रेव यांनी चांगली कामगिरी केली, त्यानंतर प्रणव यांनी चांगली कामगिरी केली. शॉट आणि पंच सक्सेसफुल पंच केलेला आहे आणि जबरदस्त चेंडू जातोय 6 धावांसाठी. 10 धावा इथे जमा केलेल्या आहेत आपल्या खात्यामध्ये. जो अकाउंट सुरू केलेला आहे तो म्हणजे सेव्हिंग अकाउंट चालू सुरू केलेला नाही आहे. त्यांनी जो अकाउंट सुरू केलेला आहे ना तो करंट अकाउंट चालू केलेला आहे. 4 त्याच्यानंतर 6 बघा 10 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय सूरज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आयाज. आता मात्र चेंडूला चापट दिली, चेंडूला व्ही शेपमध्ये पकडलं सुद्धा आणि चांगलंच रणनीती इथं आखलेली आहे. 1 धाव इथं मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा इथं झालेल्या आहेत. जसा बॅटीवर आदळला तसा असा आवाज आला की गालावर थप्पड मारतायत, चापट मारतात त्याच प्रकारे आवाज आला होता. किती चेंडूचे थोबडे लाल होत आहेत. चेंडू पिटला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सूरज. प्रवीण याला शॉट चेंडू फसवा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळतोय. मग डॉट चेंडू जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रवीण. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा प्रवीण. समोर असणारा फलंदाज जस्ट आता मात्र एक खराब चेंडूची हाताळणी. दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार आणि दोन्ही समांतर धाव मिळते. तर वाईटचा बॉलचा इशारा येतो. धावसंख्या इथं वाढलेली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा इथं झालेल्या आहेत. आता मात्र चेंडूला भेरकून दिलाय. चेंडू जातोय इनफिल्डच्या वरून. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र ही शरद जिंकते ती म्हणजे चेंडू आणि येतोय दर्जेदार चौकार. संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ते म्हणजे 16. डकआउट मधून एक जोरदार आवाज येण्याची सुरुवात झालेली आहे. सज्ज होतोय सूरज. पुढचा चेंडू टाकण्याच्या समोर असणारे प्रवीण 01 चीच जर्सी परिधान करताना. रिव्हर्स शॉट सक्सेसफुल होताना दिसतोय. चेंडू जातोय. चांगला चाफट केलेला होता. रोखण्याचा प्रयत्न केला होता. दुरून येतोय क्षेत्ररक्षण मात्र चेंडू काही थांबायचं नाव घेत नाही. चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि धावसंख्या इथं झालेली ती म्हणजेच 20 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकात ही खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये अर्धा पल्ला गारद केलेला आहे. 20 धावा झालेल्या आहेत.
यस पवार साहेब आणि कांबळे साहेब या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये यांचं आगमन झालेले आहे. मी सहर्ष स्वागत करतोय. खरोखरच कालपासून त्यांनी ह्या स्पर्धेवर नजर ठेवलेली आहे. या वेलकम या क्रीडानगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. नवीन बॉलर येतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालेले गोलंदाज रोहित. रोहित या नावानंच हित आपल्या संघासाठी ठरतोय की नाही ते पाहायचं आहे. कारण मित्रांनो चांगलीच रणनीती इथे आखलेली आहे. खरोखर जबरदस्त कामगिरी केली आहे. आयाज आणि प्रवीण यांनी चांगली भूमिका अदा केलेली आहे. आतापर्यंत 20 धावा इथे केले तर 20 धावा अजून लागतात हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र जबरदस्त तडाखावार सक्सेसफुल चेंडू होतोय गोल येतोय षटकार. आयाज असं फलंदाजी करतोय की जणू काही महायुद्धात जशी तलवार फिरवतात ना त्याच पद्धतीने बॅट फिरवतोय. 6 धावा आहेत. 6 धावा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 26. पुन्हा एकदा चेंडूला बिलकुल दिला आयलंद कार्पेट. चेंडू जातोय वाईट स्ट्रॉंगच्या रिझल्ट मध्ये 1 धाव पूर्ण करतात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 से ज्यादा कुछ नाही. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. खरोखरच जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी प्रवीण आणि आयाज. चांगली कामगिरी करतोय. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते खरोखरच. फुलटॉस चेंडू कळाईचा उपयोग केला होता. चेंडूला भिरकून दिलाय. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो तोच ड्राईव्ह केलाय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. त्याला माहिती आहे प्रवीणला की आयाज थांबत नाही. आयाज चांगला फटकेबाजी करतोय. म्हणजे आयाजाचं काम काय होतं फक्त स्ट्राईक. आयाजाला स्ट्राईक द्यायचं ते स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय प्रवीण. स्ट्राईक मिळते आयाजाला. अनुराग मिश्रा आणि चंदन सर इथं आलेले आहेत. त्यांचं या क्रीडानगरीमध्ये सरचं स्वागत. आता मात्र जबरदस्त चेंडू हाताळला होता. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचं संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा थांबवायचं काम केलेलं आहे. जबरदस्त कामगिरी. आता मात्र चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय 4 धावांसाठी. वाईट बॉलचा इशारा आणि अजून 4 म्हणजे 5 धावा. गरीबी में आटा घिला. धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 33 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 7 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चांगली कामगिरी करतोय आयाज. आता मात्र चेंडूला बेकून दिलाय. दोन्ही क्षेत्राच्या दर्रार मधून होतोय फरार. चेंडू जातोय 4 धावांसाठी. बघा हवेच्या विरुद्ध दिशेला हा फटका सजवलेला आहे. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. सिद्धार्थ याला पण सुद्धा भूक लागलेली आहे. मला तर दुपारचा टाइम झालेला आहे. आमच्याकडे वळतात आणि बघतात की हा सामना कधी संपतोय. एम्प्लॉई शॉट 1 धाव पूर्ण करतोय. पुन्हा एकदा थोडीशी चुकी करतो आणि हा सामना विजय संपादन करतो. एक्स के म्हाडा हा संघ.